लाडक्या बहिणी होणार खुश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। आज दिनांक 1 सप्टेंबर गौरी गणपती सणानिमित्त मोठी भेट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सोबतच 14 हप्ते संदर्भात देखील मोठी अपडेट आत्ताच आलेली आहे। चला तर जाणून घेऊया नेमकं लाडक्या बहिणीच्या खात्यावर कशा पद्धतीने पैसे जमा होणार, किती पैसे जमा होणार आणि लाडक्या बहिणींना गौरी गणपती सणानिमित्त कोणती मोठी भेट जी आहे ती मिळणार आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहतील। लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे मोठी खुशखबर। गौरी गणपती सण हा लाडक्या बहिणीचा सण आहे आणि याच सणानिमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता वितरित करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आता 1,500 रुपये नाही तर डायरेक्ट 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार, सोबतच कशा पद्धतीने पैसे जमा केले जाणार। तर आज दिनांक मित्रांनो 1 सप्टेंबर पासून पैशांचं वितरण सुरू होणार का, त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। ऑगस्टचा 14वा हप्ता जो आहे तो भरपूर दिवसापासून लाडकी बहिणी प्रतीक्षित होत्या। लाडकी बहिणीला 13वा हप्ता तर मिळाला, परंतु 14वा हप्ता अद्यापर्यंत मिळालेला नाही असं लाडकी बहिणीची तक्रार येत होती आणि त्याच कारणास्तव आता मुख्यमंत्र्यांनी तुमच्या लाडक्या भावाने मोठा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की आत्ताच 5 मिनिटापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि आता 14वा हप्ता वाटप संदर्भात अतिशय अखेर शेवटचा निर्णय त्यांनी घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे। चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांनी बहिणींना आवाहन केलेलं आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा आम्ही करून टाकणारच आहोत, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लक्ष्मी सणानिमित्त म्हणजेच गौरीपूजन सणानिमित्त पैसे पाठवण्यापेक्षा भारी काय असू शकते आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे, तुमचा भाऊ तुम्हाला पैसे देणारच आणि आज तो शुभमुहूर्त देखील ठरलेला आहे। चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे येणार, कशा पद्धतीने येणार पैसे। लाडक्या बहिणीचा सण जो आहे तो गौरीपूजनानिमित्तचा सण तो नक्कीच गोड होणार आहे आणि या सण गोड होण्यामागचं कारण म्हणजे काय मित्रांनो, तर आज गौरीपूजन आहे आणि आज शासनाने निर्णय तर घेतलेला आहेच तुम्हाला पैसे वितरित करण्याचा। सोबतच तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत। आज गौरीपूजनाचा सण जर गोड करायचा असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे। गौरीपूजन करताना फक्त ही एक वस्तू गौरींपुढे ठेवा, म्हणजे लक्ष्मीपुढे ठेवा, नक्कीच तुम्हाला मोठा चमत्कार घडेल आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होणार आहेत। त्याच्याविषयी आपण माहिती पुढे पाहणार आहोतच, परंतु ही एक वस्तू जर तुम्ही ठेवली लक्ष्मीपुढे तर तुम्हाला याचा फायदा जो आहे तो नक्कीच भरभरून फायदा देखील होणार आहे। ती वस्तू नेमकं कोणती आहे, अतिशय छोटीशी वस्तू आहे मित्रांनो, परंतु ही वस्तू जर ठेवली तर नक्कीच लाभ त्याचा मिळून जाणार आहे। त्याच्याविषयी आपण माहिती पुढे पाहूया। त्याच्या अगोदर आजपासून होणार पैसे वितरण, मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश आलेले आहेत। आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो। आतापर्यंत भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी 13वा हप्ता मिळाल्याच्यानंतर 14 हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या, पैसे काही जमा होत नव्हते, परंतु आज तो दिवस अखेर उजेडलेला आहे आणि आजच्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जे आहे ते जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। नवीन परिपत्रक देखील GR देखील आलेला आहे आणि आता याच GRच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे, ते देखील आपण पुढे पाहणार आहोतच। नवीन यादी जाहीर झालेली आहे। आतापर्यंत भरपूर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले होते, परंतु काही लाडक्या बहिणी वंचित राहिल्या होत्या। आता त्या वंचित कशामुळे राहिल्या आणि आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार याच्याविषयी नवीन यादी शासनाने जाहीर केलेली आहे आणि या नवीन यादीमध्ये एकूण 36 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। या 36 जिल्ह्यापैकी तुमच्या जिल्ह्यामधचं नाव त्यामध्ये आलेलं आहे का ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे। संपूर्ण आजपासून पैसे वितरित होणार आहेत। एकूण 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण जे ते स्टेप बाय स्टेप पद्धतीने केलं जाणार आहे। अतिशय नवीन यादी आलेली आहे। याच्या अगोदर यादी तुम्हाला कोणीही दिली नसेल, ती यादी आज आपण तुम्हाला देणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक पहा। इथून पुढे तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे। तर महत्त्वपूर्ण म्हणजे महिला मंत्री आदितीताई तटकरे यांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आहे। 14वा आणि 15वा हप्ता वितरित करून टाकायचाच अशा पद्धतीने आदेश आदितीताई तटकरे, ज्या की महिला व बालविकासच्या मंत्री आहेत, यांच्याकडेच पैसे पाठवण्याचं सूत्र जे आहे ते सर्व यांच्याकडेच असतं। त्यामुळे मुख्यमंत्री आदेश देतात व त्याच्यानंतर आदितीताई तटकरे पैसे पाठवण्यास चालू करत असतात। अशा पद्धतीने पैसे वितरित केले जात असतात आणि यामध्येच मोठा निर्णय झालेला आहे। त्याच निर्णयानुसार 14वा
अधिक 15वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया पैसे कुठपर्यंत आलेले आहेत. तर सर्वात प्रथम म्हणजे महाडीबीटी जो आहे त्याने महाडीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतात. तर ह्या महाडीबीटीद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचे महाडीबीटीने देखील पैसे सोडलेले आहेत आणि पैसे सोडून डायरेक्ट तुमच्या खात्यामध्येच जमा करण्यात आलेले आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कुठकुठे पैसे सोडलेले आहेत आणि त्यांनी तसं देखील सांगितलेलं आहे आता उशीर नाही, आता फक्त पैसेच वाटप झाले पाहिजे अशा पद्धतीने आदेश महाडीबीटीला शासनाने दिलेले आहेत. तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. चला तर जाणून घेऊया महत्त्वपूर्ण आदेश काय दिलेले आहे त्यांनी. तर सर्वात पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे सर्व बँकांना, सरकारी असो खाजगी असो कुठलीही बँक असो, तर त्यांनी महत्त्वपूर्ण सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेद्वारे पैसे सर्वात अगोदर वितरित लाडकी बहिणीच्या खात्यावर करण्यात यावेत अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेले आहेत. आणि याच्यानंतर दुसरे आदेश त्यांनी दिलेले आहेत महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांना आणि त्यांच्याद्वारे देखील पैसे वितरित केले जातात. एकूण 3 स्टेप बाय स्टेपमध्ये पैसे वितरित केले जातात. आता डीबीटी संघ तर तयार झालेला आहेच आणि याचमुळे लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचा अक्षरशः पाऊसच होणार आहे असे देखील आपण म्हणू शकतो. चला तर जाणून घेऊया नवीन आलेल्या अपडेटनुसार या 3 आदेशांच्याद्वारे पैशांचं वितरण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जाणार आहे आणि ही तुम्हाला गोष्ट मी पुढे देखील तुम्हाला सांगणार आहेच. आता सर्वात पहिलं म्हणजे कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार, कशा पद्धतीने पैसे येणार ते देखील आपण पाहणार आहोतच. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो, मी लाडकी बहीण योजना जी आहे ती अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेचा फायदा भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये झालेला आहे. तर आजपासून बँकेत गर्दी होण्यास सुरुवात होणार आहे. आता तुम्ही मला सर गर्दी कशामुळे होणार आहे, तर गर्दी या कारणास्तव होणार आहे कारण की आजपासूनच लाडकी बहीण योजनेचा 14वा अधिक 15वा हप्ता वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे आणि याच सुरुवातीमुळे SBI बँक असेल, प्रत्येक कुठल्याही बँक तुमच्या बँकेमध्ये खाते असू देत, या 8 बँका तर आहेतच यामध्ये, परंतु जर सरकारी बँक खात्यामध्ये खाते असेल तर लवकर पैसे येतात आणि जर इतर दुसऱ्या बँकेमध्ये खाते असेल तर थोडा उशीर होऊ शकतो, 1 दिवसाचा फक्त. आणि किंवा जर या SBIमध्ये असेल, महाराष्ट्र ग्रामीण असेल, पोस्टाची बँक असेल, या बँकेमध्ये जर खाते असेल किंवा HDFC बँक असेल किंवा आपली महिंद्रा बँक असेल, कोणती बँक असू द्या, त्या बँकेमध्ये जर खाते असतील तर सर्वात अगोदर लाभ जो आहे तो आजपासून वितरित होणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक जी आहे त्या बँकेत सर्वात अगोदर पैसे येत असतात, नंतर SBIमध्ये येत असतात. तर अशा पद्धतीने पैशांचं वितरण केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया तुम्हाला एकूण रक्कम जी आहे ती किती मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला रक्कम एकूण मिळणार आहे 3000 रुपये. आता तुम्हाला 3000 रुपये कसं काय, तर हे पहा 13वा अधिक 14वा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल, 13वा मिळाला नसेल तर 14वा तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्रितरित्या वितरण केले जाणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींना 13वा हप्ता मिळालेला आहे अशा लाडक्या बहिणींना 14वा अधिक 15वा हप्त्याचं वितरण एकत्रितरित्या जे आहे ते केलं जाणार आहे आणि त्याच्यानुसारच पैशाचं वितरण देखील होणार आहे. तर अशा पद्धतीने आज एकूण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपये जे आहे ते डायरेक्ट DBT केले जाणार आहे. त्याच्याविषयी आपण अपडेट पाहिलेली आहेच आणि मुख्यमंत्र्यांनी 3 याद्या जाहीर केलेल्या आहे. पहिली यादी पात्रता यादी, दुसरी यादी अपात्रता यादी आणि तिसरी यादी पेंडिंग यादी. या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला, पात्रता यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळून जाणार आहेत, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आता ही यादी कुठे पाहायची व कशी पाहायची हे जाणून घेणे देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे. चला तर जाणून घेऊया यादी आपण कुठे पाहू शकतो. तर सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने ही यादी असणार आहे. या यादीमध्ये जर तुमचं पात्रता यादीमध्ये नाव पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. सर्वात प्रथम म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यांची नावे तर आपण पाहणार आहोतच मित्रांनो, ते देखील आपण लगेच पाहून टाकूया. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे जमा होणार ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा आणि नवीन असाल ना लगेच चालूमध्ये व्हिडिओला एक लाईक लगेच करून टाकायचं आहे, कारण ही माहिती महत्त्वपूर्णच आपल्याकडे असते. तर सर्वात प्रथम सुरुवात कुठून होणार आहे, तर धाराशिवपासून सुरुवात जी आहे ती पैसे वितरणाची आज होणार आहे. याच्यानंतर पैसे मिळणार आहेत नंतर लातूर, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व सोलापूर या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहेत ते वितरित केले जाणार आहेत. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित केले जाणार, तर हे पहा उद्या असणार आहेत अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर, सोबतच नागपूर, भंडारा, गोंदिया आणि तिकडं अमरावती साईडला. तर या
ठिकाणी उद्या पैसे वितरित केले जाणार आहेत आणि परवा दिवशी असणार आहे पुणे ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते स्टेप बाय स्टेप केलं जाणार आहे. मग त्यामध्ये सातारा असेल, सांगली असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, मुंबई असेल, पुणे शहर, मुंबई उपनगर, ठाणे, तसं तेच खाली पाहिलं तर मग तिकडं सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, सांगली साईडला पैशांचं वितरण जे आहे ते परवा दिवशी केलं जाणार आहे. तर ही यादी जी आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेली आहे आणि याच यादीनुसार पैशांचं वितरण जे ते 100% तुमच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे. कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई अजिबात इथून पुढे केलीच जाणार नाही. आता मेन अपडेट म्हणजे एकूण पैसे किती कशा पद्धतीने जमा होणार किंवा मेसेज जे आहे ते कशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पडणार हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे पहा, तुम्हाला सांगतो, आज एकूण 2 टप्प्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत. पहिल्यांदा 6 जिल्हे, नंतर 6 जिल्हे, एकूण 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला एकूण 3,000 रुपयांचा लाभाचं वितरण जे आहे ते 100% केलंच जाणार आहे. कारण की लाभाचं वितरण 3,000 करण्याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे भरपूर लाडक्या बहिणीचा सण तर गौरीचा सण आलेला आहेच, गौरी गणपती पूजन आपण म्हणू शकतो आणि त्यामुळेच तुम्हाला 2 हप्ते एकत्रितरित्या जमा करण्याचं वचन शासनाने दिलेलं आहे आणि त्या वचनानुसार तुम्हाला 3,000 रुपये ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपयेसुद्धा डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे त्यांच्या खात्यावर जमा झालेले सुद्धा आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये 1,500 जमा झाले. आता डायरेक्ट 3,000 रुपये जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. तुम्हाला देखील आज पुन्हा 3,000 रुपये जे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त कसं पैसे आले ते त्याचप्रमाणे आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आतापर्यंत पैसे आले नसतील तर नेमकं काय काम करायचं आणि जे काम केल्यामुळे तुम्हाला 100% पैसे जे आहे ते येऊनच जातील ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे आधार सेडिंग चेक करायचं आहे. आता तुम्ही मला सर आमचा अगोदर आधार सेडिंग आहे, तर तसं नाही मित्रांनो. काही लाडक्या बहिणीचं आधार सेडिंग पहिल्यांदा होतं परंतु आता ते रद्द झालेलं आहे किंवा आधार सेडिंग अनसीडेड झालेलं आहे. त्यामुळे एकदा नक्की चेक करा आपलं आधार सेडिंग आहे की नाही. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे बँकेत KYC जी आहे ती करून टाकायची आहे. KYC जर केली नसेल, कारण की प्रत्येक वर्षाला बँकेमध्ये KYC करावी लागते आणि जर पोस्टाचं अकाउंट असेल तर त्यासाठी तुम्हाला 1 वर्षाला 50 रुपये देऊन KYC करणे बंधनकारक ठरत असते. आणि आता महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहीण वेबसाईटवर देखील KYCचं ऑप्शन सध्या आलेलं आहे, परंतु ती KYC करा असं शासनाने स्पष्टरित्या सांगितलेलं नाही, परंतु लवकरच त्या संदर्भात देखील माहिती आपल्याकडे येणार आहे आणि ती देखील माहिती आपण तुम्हाला सर्वात अगोदर देऊन टाकणार आहोत. आता मन म्हणजे अंगणवाडी सेविका तुमच्या दारी निघालेल्या आहेत आणि त्या तुमच्या सक्तीने चेकिंग देखील करत आहे. त्यामुळे 2.5 लाखाचे उत्पन्न तयार ठेवा. सोबतच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्कृष्ट आहे, त्यामुळे देखील तुम्हाला पैसे जे आहेत ते नक्कीच मिळून जाणार आहेत. आता पैसे आले नसतील तर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसत असेल, सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि खाली हाईपचा ऑप्शन दिसत असेल, या हाईपच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तरच तुम्हाला आपण तुमची यादी, तुमचं नाव जे आहे ते वरपर्यंत पोहोचवणार आहोत आणि तुम्हाला पैसे मिळवण्यास आपण 100% मदत नक्कीच करणार आहोत. आता मेन अपडेटकडे वळूया आपण, ते म्हणजे लाडकी बहीण सणानिमित्त आता 14वा हप्ता तर तुम्हाला मिळणार आहे. तर हे पैसे मिळणार आहेत 3,000 रुपये. आता 15वा हप्ता तुम्हाला किती येणार, 15वा हप्ता 21 रुपये येणार का, हाही देखील भरपूर महिलांचा प्रश्न होता. तर अखेर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. एक नवीन GR आलेला आहे 15व्या हप्त्यासंदर्भात. तो म्हणजे काय, तर आम्ही 21 रुपयाचं वितरण जे ते लवकरच सुरू करत आहोत अशा पद्धतीने त्यांनी माहिती सांगितलेली आहे आणि ते तुम्हाला 15वा हप्ता 21 रुपये नक्कीच चालू करणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला मग इतरही लाभ दिले जाणार आहेत, जसे की शिक्षणासाठी खर्च असेल किंवा इतर गोष्टी ज्या आहेत तुम्हाला त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे नवीन अटी नियम तर तुम्ही माहिती आहेतही आणि त्याचनुसार 21 रुपये देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित नक्कीच केले जाणार आहेत. आता मेन आपण पाहूया ते म्हणजे काय, तर गौरी गणपती सण तर आलेला आहेच आणि आज सर्वांना सण हा अतिशय आनंदात तुम्ही साजरा करणार आहातही. सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, तुम्हाला गौरी गणपती पूजन करताना काही वस्तू तर तुम्ही पुढे ठेवत असतात. त्यातील काही महत्त्वपूर्ण म्हणजे एक अशी वस्तू आहे, श्रीफळ ठेवायचं आहे तुम्हाला. थोडक्यात काय, आपण त्याला नारळ म्हणू शकतो. तो जर तुम्ही पुढे ठेवला आणि त्याच्या खाली तुम्हाला एक 5 रुपयाचं नाणं जे आहे ते नक्की टाकायचं आहे. त्याच्याविषयी देखील भरपूर मित्रांनो शास्त्रामध्ये ह्या गोष्टी आहेत, आपण मनाने तर काही सांगत नाहीत आणि त्यानुसार तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सर्व गोष्टी अशा क्लिअर होणार आहेतच. आपण सर्वात प्रथम म्हणजे सर्वांना पुन्हा एकदा गौरी पूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्व लाडक्या बहिणीचा सण जो आहे तो नक्कीच गोड व्हावा ही आपली देखील इच्छा आहे. आणि तुम्हाला देखील जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की आत्ताच काही क्षणांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानुसार तुमच्या खात्यामध्ये
14वा हप्ता जो आहे तो वितरण करण्यास तातडीने सुरुवात झालेली आहे आणि तातडीने सुरुवात झाल्यामुळे त्याचा फायदा देखील तुम्हाला नक्कीच होणार आहे. पैसे जे आहेत ते SBI बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, या सर्व बँका ज्या असतील सर्व प्रत्येक बँकेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. पैसे जे ते क्रेडिट केले जाणार आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचे पैसे जे ते विड्रॉ करू शकता आणि पैसे विड्रॉ करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट बँकेत जाऊन तुम्हाला तिथे कमी काढू शकता किंवा अंगठ्यावर देखील पैसे जे ते वितरण नक्कीच होणार आहे किंवा त्या अंगठ्यावर देखील तुम्ही 3,000 रुपये जे आहे ते तुमच्या बँकेमध्ये जमा झाल्याच्यानंतर ते देखील तुम्ही विड्रॉ करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, नवीन चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया परत पुन्हा अशा नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.